जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी याच संदर्भातली आहे आणि नसरापूर प्रकरणामध्ये नागरिकांचा संताप पाहायला मिळतोय। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नसरापूर ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आरोपीला विशेष न्यायालय स्थापन करत महिनाभराच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे। नसरापूरमध्ये सध्या प्रचंड संतापाचा उद्रेक झालेला आहे। चिमुरडीवरचा अत्याचाराचं हे प्रकरण आणि त्यामध्ये आत्ता नुकताच जो शवविच्छेदनाचा अहवाल आलाय, अत्यंत संतापजनक गोष्टी यामधून आता पुढे येत आहेत। नागरिकांचा तीव्र संताप या प्रकरणामध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे भोर तालुक्यातल्या नसरापूर ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतली आहे आणि आरोपीला विशेष न्यायालय स्थापन करून महिनाभराच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे। खरं तर अशा प्रकरणांमध्ये कायद्याची जरब बसणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे सरकार आता यावर नेमकं काय पाऊल उचलते आणि नागरिकांनी जी मागणी केली आहे या मागणीनुसार सरकार पुढे काय नेमकं करते हे बघणं खूप गरजेचं आहे। निवेदन देण्याकरता शिंदे साहेबांकडे आलेलो आहोत। शिंदे साहेबांनी स्वतः मुख्यमंत्री असताना बदलापूरला जशी जी घटनेचं त्यांनी हे केलं त्याच पद्धतीने आमच्या नसरापूरचा जे क्रूर हत्या झालेली आहे, जो काही गुन्हा घडलेला आहे त्यावरती शिंदे साहेब आम्हाला न्याय देऊ शकतील देण्याकरता शिंदे साहेबांकडे आलेलो आहोत। शिंदे साहेबांनी स्वतः मुख्यमंत्री असताना बदलापूरला जशी जी घटनेचं त्यांनी हे केलं त्याच पद्धतीने आमच्या नसरापूरचा जे क्रूर हत्या झालेली आहे, जो काही गुन्हा घडलेला आहे त्यावरती शिंदे साहेब आम्हाला न्याय देऊ शकतील